नमस्कार, मी रायचंद शिंदे. तुम्ही पाहताय आपला आवाज. तुम्हा सर्वांचं आजच्या बातमीपत्रामध्ये मनपूर्वक स्वागत. आपल्या विविध मागण्यांसाठी येत्या शनिवारी रविवारी किसान क्रांती शेतकरी संघाच्या वतीने ठिकठिकाणी भव्य मोर्चे, संप आणि अर्धनग्न आंदोलन करण्यात येणार आहे. किसान क्रांती शेतकरी बांधवांच्या वतीने या आंदोलनाची मोठी तयारी करण्यात आली आहे. पण नेमकी शेतकरी संपावर जाण्याची वेळच काय येते असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जातोय. या सर्व गोष्टींवर आमचे कार्यकारी संपादक सुरेश जिवाणी यांनी शेतकऱ्यांशी केलेली बातचीत पाहूयात. शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव नाही, ना केळीला बाजारभाव, ना टोमॅटोला बाजारभाव, ना द्राक्षाला बाजारभाव. कुठल्याही पिकाला बाजारभाव नसल्याने शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. बळीराजाकडे मतांचा जोगवा मागणारी मंडळी आज मात्र या बळीराजाकडे पाठण फिरवताना दिसतात. जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांची अवस्थाही अतिशय वाईट आहे. आज जुन्नरचे शेतकरी संपावर निघालेले आहेत. 8 आणि 9 एप्रिलला जुन्नर तालुक्यातील शेतकरी संपावर जाणार आहेत. चाकरमानी, त्याच्यामध्ये शिक्षक असतील, बँकेचे अधिकारी असतील, इतर सगळी मंडळी पगार वाढ मिळाली नाही म्हणून संपावर जातात. आज शेतकऱ्याच्या मालाला योग्य बाजारभाव मिळत नाही म्हणून शेतकरी संपावर निघालेले आहेत. काही शेतकऱ्यांचं धोरण आहे. संपावर नेमके कशासाठी निघालेत आपण जाणून घेण्यासाठी आज आलो आहोत जुन्नरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये. आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. काय सांगाल दादा, तुम्ही संपावर निघालात. शनिवार तारीख 8, रविवार तारीख 9, 2 दिवस तुम्ही जुन्नर तालुक्यामध्ये कुठलाही माल मार्केटमध्ये आणणार नाही. तुमचं धोरण काय आहे? आमच्या मालाला योग्य बाजारभाव मिळत नाही, आम्हाला कर्जमाफी होत नाही, त्यामुळं आम्ही संपावर जाणार आहोत. आमच्या मालाला शासनानं योग्य तो बाजारभाव द्यावा, आमची कर्जमाफी करावी, नाहीतर आम्हाला शासनाने हमी भाव ठरवून द्यावा कांद्या बटाट्याला. शासकीय कर्मचारी, बँकेचे अधिकारी पगारवाढ मिळाली नाही तर संपावर जातात. संपावर गेल्यावर त्यांच्या मागण्या मान्य होतात, त्यांचा संप संपतो, त्यांच्या मागण्या पूर्ण होतात. तुम्ही 2 दिवस संपावर जाणार आहेत, तुम्हाला अशी आशा आहे तुमच्या मागण्या पूर्ण होतील? शासनाने आमच्या आशा ह्या मान्य करायलाच पाहिजे. नाही जर शासनाने आमच्या मागण्या मान्य जर केल्या तर आम्ही आमचा हा संप असा चालूच ठेवणार. आम्ही शेती बंद, व्यवसाय करणार. शेतकऱ्याच्या बळावर निवडून येणारी मंडळी आज राज्यकर्ते बनलीत. यांच्या डोळ्याला काय झापड आलीत का हे सरकार आंधळं झालं आहे का? शेतकऱ्यांना का न्याय मिळवून दिला जात नाही? शरद पवारांनंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं नाव घेतलं जातं. बळीराजाच्या पाठीशी राहण्याची हमी त्यांनी घेतली होती. मात्र ना राज्यातलं सरकार ना केंद्रातलं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. माझ्यासोबत इतरही काही शेतकरी आहेत. काय वाटतं त्यांना? सर, आपण काय सांगाल? मुळात शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं पाहिजे. आज शेतकऱ्याचं उत्पादन खर्चसुद्धा निघत नाही. आज मार्केटमध्ये कांदा आणलेला आहे, कांद्याचे निलाव झालेले आहेत. 20 रुपये 30 रुपये कांद्याचे निलाव झाले. मुळात आत्ता ह्या संपाची ही सुरुवात आहे. आम्ही सरकारला आत्ता इंटिमेशन देणार आहे, 2 दिवस आम्ही संपावर जाणार आहोत. पण जर सरकारने याच्यामध्ये काहीच केलं नाही, आमचं कर्ज माफ केलं नाही, आम्हाला सुविधा दिल्या नाहीत, तर इथून पुढं आम्ही गाव बैठका घेऊन आमच्या जमिनी आम्ही पडीक ठेवणार आहोत. आम्हाला जेवढं पाहिजे तेवढंच आम्ही पिकवणार आहोत आणि मग सरकारने आमच्या जमिनी ताब्यात घ्याव्यात आणि त्यांनी पिकवावं. काय पिकवायचं ते त्यांनी पिकवावं. नोकर वर्ग संपावर जाताना त्यांच्या मागण्या सांगतात. पगारवाढ झाली पाहिजे, रजा मिळाल्या पाहिजे, इतर सवलती मागतात. तुमचं संपावर जाण्याची कारणं काय आहेत? मुळात आजपर्यंत आम्हाला 1 रुपयाचं कर्ज कधी माफ झालेलं नाही. आमचं कर्ज पहिलं माफ झालं पाहिजे. आम्हाला ड्रीपसारख्या पाणी सिंचनासारख्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. ड्रीपसारख्या याला अनुदान मिळालं पाहिजे. इथून मागे खताला अनुदान मिळत होतं, ते अनुदान सरकारने बंद केलं. ते खतावर अनुदान मिळालं पाहिजे. जर आमच्याकडे 2 रुपये जर असतील तर आम्ही काही घेऊ शकतो, पण आज आमच्याकडे 2 रुपये नाही. आमच्या मुलांना शाळेत घालायला आमच्याकडे पैसे नाही. मग आम्ही कसं जगायचं? भाजप सरकारने UP राज्यामध्ये कर्जमाफी केलेली आहे, महाराष्ट्रामध्ये मात्र कर्जमाफी होत नाही. काय सांगाल आपण? सरकार मुळात एक समजा मारुतीसारखा उद्योग असेल, कुठल्याही याचा उद्योग असेल, त्याची MRP ठरवायचं काम सरकार करत नाही आणि शेतकऱ्यांच्याच मालाची विक्री करायचं हे सगळं सरकार ठरवते. आज साखरेची किंमत थोडीशी वाढली होती, आज परत साखरेवर आयात करायचं धोरण सरकारने आखलेलं आहे. म्हणजे शेतकऱ्यांना कुठं 2 रुपये मिळूनच द्यायचे नाहीत असं सरकारचं धोरण आहे. या सरकारला शेतीबद्दल काही एक कळत नाही.
सरकारच्या गळचेपी धोरणामुळे शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. सरकारचं धोरण असंच राहिलं तर शेतकऱ्यांची आत्महत्यांची संख्या निश्चित वाढू शकते. माझ्यासोबत इतरही काही शेतकरी आहेत. आजी काय सांगाल आपण? हा, शेतकरी मरायलाच लागलेत पार. उन्हाने तळपातात आणि सगळ्या गोष्टींनी तळपातात. पार वाटोळं व्हायची बारी आली शेतकऱ्यांचं. बायकांचं दागिनं गाण ठेवतात आणि शेतीत पैसे घालितात आणि हे मजा करतात. कोण? सरकार मजा करतो. भाजप, शिवसेना हे सगळी जशी काय मजा आजी, यापूर्वी काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार गेले 50 वर्ष होतं. पवारसाहेब शेतकऱ्यांचे नेते आहेत. त्यांचे काही निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचे पण आहेत. काय वाटतं तुम्हाला? हा, शेतकऱ्यांच्या हिताचं ते करीत होते निर्णय, पण आता कुठं निर्णयाचा तसा आहे. आता तळपात शेतकरी नाही तर मग एकदाच बॉम्ब टाका आणि मारून टाका शेतकऱ्यांना आणि तुम्हीच मजा करा म्हणावं. बाकी दुसरं काय आमचं म्हणणे नाही आहे. एवढंच म्हणणे. आणि जर हे कर्ज काढितात माणसं उजून कर्ज माफ मानतात आणि उजून कर्ज चढितात. काय ते बोलतात का हे आम्हाला पाहिजे ते आम्हाला पाहिजे. सगळं असं याच्यातून काढितात त्याच्यातून काढितात. मग आम्ही खलासच व्हायच्या मागे. मावशी, तुम्ही शासनाकडनं मागणी काय कराल? आता मागणी काय, आम्हाला ही फक्त झालेली रक्कम आहे ही कमी झाली पाहिजे. आम्ही उच्चारलेली काय आहे 4 आणे. 2 वर्ष झालं आम्हाला काहीच पीक नाही शेतीमध्ये. शेत वापायची बारी आली आम्हाला. मरायचं आपण पाहतोय शेतकऱ्यांच्या भावना अतिशय तीव्र आणि संतापजनक आहेत. या शेतकऱ्यांच्या भावना संतापजनक असण्याची कारणंही वेगवेगळी आहेत. शेतकऱ्याच्या मालाला अजिबात बाजारभाव नाही. मागे एकदा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना फाईलवर निर्णय घ्यायला त्यांच्या हाताला लाखवा झाला आहे का? आज अशीच परिस्थिती निर्माण झाली की काय, की राज्यामधलं आणि केंद्रामधलं हे सरकार शेतकऱ्यांचा निर्णय घ्यायला त्यांच्या हाताला लाखवा झाला आहे का काय, अशी या निमित्ताने शंका निर्माण होते. माझ्यासोबत इतर काही शेतकरी आहेत, तरुण शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांना काय वाटतं आपण जाणून घेऊयात. काय सांगाल आपण? हे शेतीच्या बाबतीत जर सांगायचं ठरलं तर हे सरकारचं धोरण निश्चितच उदासीन वाटतंय. यांना कुठल्या प्रकारचा शेतकऱ्यांबद्दलचा कळवळा नाही, काय नाही, काळजी नाही, काय नाही. यांनी अगदी शेतकऱ्यांबरोबर खोटं बोलून हे सत्तेवर आले. जे देवेंद्र फडणवीस आत्ता मुख्यमंत्री आहेत ते जेव्हा विरोधात होते तेव्हा वल्गना करीत होते. सोयाबीनला अमुक भाव देऊ, कापसाला अमुक भाव देऊ, ऊसाला हा भाव देऊ, कांदा ह्या भावात देऊ. पण आज स्वतः ते सत्तेवर आलेत. त्यांनी सगळ्या शक्यता सपशेल खोट्या ठरवलेल्या आहेत. त्यामुळं ह्या सरकारवर सगळ्यात पहिला दोष हा शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या बाबतीत झालेला आहे. त्यामुळं शेतकरी हा फार मोठ्या संकटातून अडीअडचणीतून चाललेला आहे. तरी ह्या सरकारला कुठल्या प्रकारचा कळवळा नाही. इथून मागच्या सरकारला कंटाळून यांनी काँग्रेस राष्ट्रवादीला कंटाळून सरकारने या शेतकऱ्यांनी नवीन सरकारला निवडून दिले. पण त्यांनी शेतकऱ्यांच्या सपशेल भ्रमनिरास केलेला आहे. त्या बाबतीत सांगायचं ठरलं तर या कुठल्याही प्रकारची या सरकारवर अपेक्षा उरलेली नाही आणि हे काही करेन असं वाटत नाही. आम्हाला कुठल्याही परिस्थितीत कर्जमाफी झाली पाहिजे आणि ती कर्जमाफी फसवी नको. जो गरजवंत आहे त्यालाच कर्जमाफी झालेली, चोरांना कर्जमाफी नको. आम्हाला जशी भाजपनी UPमध्ये कर्जमाफी दिली त्याच पट्टीत आम्हाला महाराष्ट्रातसुद्धा कर्जमाफी पाहिजे. यांनी कुठली कारण सांगायचं नाही आणि याच्यासाठी आम्ही 2 दिवस संपावर जाणार आहे. तालुक्यातल्या सर्व बाजारपेठा, बाजार समित्या, आठवडे बाजार आम्ही बंद करणार आहे आणि कुठल्याही प्रकारचं इथं शेतकऱ्यांनी माल विकायला 2 दिवस आणायचा नाही. बाजार समित्या, दूध असन, भाजीपाला असन, इतर काही गोष्टी असतील, 2 दिवस कुठल्याही प्रकारचा भाजीपाला वगैरे सगळं मार्केटमध्ये विकायला आणायचं नाही अशी सर्व शेतकऱ्यांना कळकळीची विनंती करतो. आणि हा बंद आम्ही 100% सक्सेस करून दाखवणार, म्हणजे दाखवणारच. याची दखल देवेंद्र फडणवीस सरकारला घ्यावा लागणार असं मी सांगतो. तुमच्या या बंदमुळे चाकरमानी मंडळींचं, इतर सर्वसामान्य मंडळींचे हाल होणार आहेत. काय सांगाल आपण? त्याला सर्वस्वी जबाबदार हे सरकारच राहील. त्यांनी जर हा शेतकऱ्यांचा प्रश्न व्यवस्थित हाताळला असता, शेतकऱ्यांच्या अडीअडचणीला सामोरं गेले असते तर त्यांना कुठल्याही प्रकारची अशा प्रसंगाला सामोरं जावं लागलं नसतं. कुठल्याही प्रकारची जर प्रश्न सरकारला आला तर सरकार त्याच्यावर तात्काळ त्यांच्यापुढं मूठभर लोकांपुढं नतमस्तक होऊन तात्काळ निर्णय घेतला जातो त्यांच्यासाठी. पण करोडो हा जगाचा पोशिंदा बळीराजा याला कुठल्या प्रकारची 10-10 वर्ष जर अडचणीत आला आणि त्याच्या मरत यातना जरी सरकारला दिसल्या तरी सरकार कुठल्याही प्रकारचं त्याला सामोरं जात नाही किंवा युवांना त्याच्याबरोबर चर्चा करायला सुद्धा सामील होत नाही. मागच्या 6 महिन्यापूर्वी ह्याच सरकारने कांद्याला किलोला तुटपुंज 1 रुपया दिलेलं अनुदान ते सुद्धा अजून शेतकऱ्यांना मिळालं नाही. याच्या बाबतीत सुद्धा हे सरकार दोषी आहे आणि त्याच्यासाठी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. 2 दिवस आम्ही संपावर जाणार म्हणजे जाणार. कुठल्याही बाजारपेठा, तालुक्यातल्या बाजारपेठा असतील, बाजार समिती असतील, दूध डेरे असतील, आम्ही कुठल्या प्रकारचं संकलन होऊन देणार नाही. काटेकोरपणे आम्ही हा बंद करणार म्हणजे करणार आणि याला जबाबदार शेतकऱ्यांची एकी झाली
तर नक्कीच शेतकऱ्यांना न्याय मिळू शकतो. मात्र ही राजकीय मंडळी ह्या शेतकऱ्यांची एकी होऊन देतील का नाही या निमित्ताने हा एक सवाल निर्माण होतो. माझ्यासोबत इतरही काही शेतकरी आहेत. काय त्यांना वाटतं आपण जाणून घेऊयात. काय सांगाल आपण? 8 तारखेला शनिवारी आठवडे बाजार नारंगाव आणि नारंगावचं पूर्ण बाजार समिती टोमॅटो मार्केट असेल हे सर्व आम्ही बंद करणार आहोत. तसेच आमचा नारंगाव हायवे जो आहे तो हायवे आम्ही बंद न करता कुठलीही आडमुठी भूमिका न घेता आम्ही आमचे ट्रॅक्टर आमची सगळी शेतीची अवजारं आणून रस्त्याच्या कडेला उभी करणार आहोत आणि त्या रूपात आम्ही आमचं आंदोलन करणार आहोत. तसेच रविवारीसुद्धा जुन्नरचा आठवडे बाजार व जुन्नरच्या बाजार समिती कांदा मार्केट असेल इथे कुठलेही शेतकरी कांदा विक्रीसाठी आणणार नाही. तसेच शेतमाल आम्ही आमचं तर शेतकऱ्यांना आव्हान आहे 8 व 9 तारखेला कुठलाच शेतमाल शेतकऱ्यांनी बाजारात आणू नये आणि आपल्या आंदोलनामध्ये भरपूर लोकांनी येऊन सामील व्हावेत. तशा पद्धतीचे पत्रव्यवहार देखील केलेले आहेत. मुख्यमंत्र्यांना पत्र गेलेले, कृषी मंत्र्यांना पत्र गेलेले, असं 21 प्रकारचे पत्रव्यवहार आम्ही सगळे दिलेले आहेत. 8 तारखेला आम्ही तहसीलदार मॅडम यांना पण निवेदन देणार आहे आणि अशा प्रकारे आमच्या आंदोलनाला सुरुवात होणार. सगळ्यांचा पोशिंदा म्हणून बळीराजाकडे पाहिलं जातं. बळीराजा संपावर जाणार आहे. सर्वसामान्यांचं वाताहत होणार आहे. चाकरमान्यांच्या याच्यामध्ये हाल होणार आहेत. काय सांगाल आपण? साहेब, शेतकऱ्याचे हाल आज मला असं वाटतंय का मला असं वाटत नाही. शेतकरी अजून कितीतरी वर्ष झाले तोट्यामध्येच आहे. एखादा उद्योग समूह ज्या वेळेला तोट्यात जातो 2 वर्ष तोट्यात गेला तर तो लगेच अडचणीत त्याची दिवाळखोरी दाखवली जाते. त्याला बँका अर्थसहाय्य करतात, सरकार त्याची दखल घेतं. आज विजय माल्यासारख्याचं उदाहरण घ्या. उद्योगपतींची कर्ज माफ केली जातात. आज मला तुम्ही सांगा 4 चाकी गाड्यांमध्ये फिरणारे उद्योगपती आहेत का शेतकरी आहेत? आज जे उद्योगपती 4 चाकी गाड्या ज्यांचे स्वतःचे हेलिकॉप्टर स्वतःची विमानं घेऊन उडतात त्या लोकांची कर्ज सरकार माफ करतं आणि शेतकऱ्यांची कर्ज माफ करताना सरकारला का आज मला सांगा 7वा वेतन आयोग सरकार आता राज्य सरकार लागू करते. 21,000 कोटीचा बोजा आज गव्हर्नमेंटच्या तिजोरीवर पडणार आहे राज्य सरकारच्या. तो यांना चालतो आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी करायची वेळ आल्यावरच सरकारकडे पैसे का नसतात? आज शेतकऱ्यांनी तोट्यामध्ये किती दिवस माल पिकवायचा. आज तुम्ही जुन्नर कांदा मार्केटचे निलाव बघा. 4 रुपये 5 रुपये 3 रुपये किलोनी कांदा विकलाय. 8 रुपये 9 रुपये किलोला पिकवायला खर्च आहे आज आम्हाला. शेतकऱ्यांची जी वाताहत झालेली आहे याला कोण जबाबदार आहे? काय सांगाल? याला सर्वस्वी जबाबदार इथून मागचं सरकार आणि सध्याचं विद्यमान सरकार म्हणजेच भाजप सरकार. भाजप सरकार आज कुठल्याही प्रकारचे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जात नाहीत. आज शेतकऱ्यांच्या बाबतीत कुठं 2015 साली साहेब कांद्याचे बाजार 50 रुपये 60 रुपये किलोला झाले तर ह्या सरकारने तात्काळ निर्णय घेऊन इजिप्तमधून 47 रुपये किलोनी कांदा मागवला. व्यापाऱ्यांवर धाडी टाकल्या. त्याचा परिणाम काय झाला तर कांद्याचे बाजारभाव 20 रुपये किलोवर आले. 20 रुपयावर किलोवर आले. सप्टेंबर ऑक्टोबर 2015ला जी यांनी निर्यात बंदी केली तिचे परिणाम असे झाले का त्या आर्थिक वर्षामध्ये कांद्याची 3 ते 4 लाख टनांनी निर्यात कमी झाली आणि त्यात परिणामी शेतकऱ्यांचं उत्पादन आहे त्याच वर्षी जास्त निघालं. म्हणजे एकतर निर्यात झाली नाही, उत्पादन दुप्पट झालं. याचा परिणाम झाला 2016ची मंदी. ही अशी मंदी होती साहेब का त्या मंदीतून शेतकरी आजही बाहेर आलेला नाही आणि आजही तसेच बाजारभाव आहेत. बरं, हे झालं कांद्याचं. इतर शेतमालालाही कुठल्याच बाजारभाव नाही आहे. तुम्ही भाजीपाल्याचं बघा. आज कुठलाही भाजीपाला घ्या, टोमॅटोसारखं पीक आहे. आज 1.25 लाख 1.5 लाख रुपये 2.5 लाख रुपये एकरी खर्च येतो एक टोमॅटो पिकवायला. त्या टोमॅटोची अवस्था काय आहे? ठीक आहे, आज 300 रुपये कॅरेट विकतोय पण 1 महिन्यापूर्वीची अवस्था तुम्ही बघा 20 रुपये 25 रुपये 50 रुपये कॅरेट. तुम्ही सांगताय मागचं सरकार आणि विद्यमान सरकार शेतकऱ्याची अवस्था वाईट करण्यासाठी आहे. भाजपचं सरकार सत्तेवर आहे. या अगोदर शिवसेना सत्तेवर होती, बरोबर भाजप सोबतीला होती. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसही सत्तेमध्ये होती. आता सत्तेमध्ये शिवसेना भाजपचं सरकार सत्तेवर आहे. शिवसेनाही शेतकऱ्यांची अवस्था वाईट व्हायला जबाबदार नाही. सर्वच राजकीय पक्ष आहेत साहेब. मी कुठल्या एका पक्षाचं नाव घेणार नाही. सगळेच राजकीय पक्ष जबाबदार आहेत ना. जर या राजकीय पक्षांनी खरंच शेतकरी हिताचे निर्णय घेतले असते. शेतकरी म्हणून या सगळ्याच राजकीय मंडळींना वटणीवर आणण्यासाठी एकत्र काय येत नाही? आता साहेब शेतकरी जर पहिली गोष्ट म्हणजे काय आपली पूर्वीची पहिली परिस्थिती कशी होती? शिकलेला माणूस शहरात जायचा, नोकरी करायचा आणि जो अडाणी आहे जो कमी शिकलेला आहे तो शेती करायचा. आता कुठंतरी तरुण पिढी आपली शेतीमध्ये आज आमच्यासारखे तरुण आज शेतीकडे वळालोय. पण जर अशी शेतीची अवस्था जर राहिली तर तुम्ही मला सांगा कुठल्या तरुणाला वाटेल शेतीकडे वळावं? आज शेतकऱ्यांची अवस्था काय? आज शेतकऱ्यांना कोणी मुलीसुद्धा द्यायला मागत नाहीत. आज शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न चांगले सदन शेतकरी आहेत आज आमचे ओतूर पट्ट्यातले. अशा ठिकाणी सुद्धा शेतकऱ्यांची लग्न जमत नाहीत. का जमत नाहीत? याला कारण काय आहे? शेतकऱ्याची अर्थव्यवस्था पूर्ण बिघडलेली आहे. नक्कीच शेतकऱ्यांची अवस्था वाईट झाल्यामुळे शेतकऱ्यांची मार्केटमधली पट ढासळलेली आहे. माझ्यासोबत इतरही काही शेतकरी आहेत. काय त्यांच्या भावना आहेत जाणून घेऊयात. काय सांगाल आपण?
वाणी साहेब, आपल्याला प्रथमतः धन्यवाद देतो. तुम्ही शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी एवढ्या उन्हातानात आमच्यापर्यंत आलात. वास्तविक पाहता आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे, परंतु फक्त नावालाच कृषीप्रधान देश राहिला की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि मग आपला असणारा जो बळीराजा आहे तो रात्रंदिवस उन्हातानात काम करतो, परंतु त्याच्या शेतीमालाला आपण गेले 2-3 वर्ष पाहतोय की कुठल्याही प्रकारचा बाजारभाव मिळत नाही. आणि त्यामुळे त्याला खरोखर आपल्याकडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आत्महत्येचं प्रमाण कमी आहे, कारण आपला शेतकरी तेवढा त्या ठिकाणी हळवा नाही. परंतु बाकीच्या भागामध्ये जर पाहिलं तर सरळ त्या ठिकाणी आत्महत्या करतात शेतकरी, कारण अवस्थाच तशी बिकट झालेली आहे. आणि या आत्महत्या होण्याला कारणीभूत खऱ्या अर्थानं हे आताच माझ्या सहकार्याने सांगितल्याप्रमाणे सरकार आहे. आणि मग शेतकऱ्यांचं कर्जमाफ काय व्हायला पाहिजे? शेतकऱ्यांची कर्जमाफी तर झालीच पाहिजे, परंतु हमीभाव आमच्या शेतकऱ्यांच्या सगळ्या प्रत्येक मालाला मिळाला पाहिजे. मग तो हमीभाव जर त्या ठिकाणी दिला तर निश्चित प्रकारे त्या ठिकाणी योग्य प्रमाणे त्याला सत्तेवर येणारं कुठलंही सरकार असो, शेतकऱ्यांचा निर्णय घेताना धरसोड वृत्ती करते. आपली मागणी काय राहील? प्रत्येक सरकार धरसोडवृत्ती करते, कारण फक्त निवडणुका आला की शेतकऱ्यांना काहीतरी त्या ठिकाणी लालूच दाखवायची. आता पहा, कर्जमाफी सुद्धा तुम्हाला सांगतो मी, कर्जमाफी हे सरकार नक्कीच निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी करणार. 19च्या दरम्यान त्या ठिकाणी नक्कीच सरकार कर्जमाफी करण्याचं धोरण अवलंबणार. मग प्रत्येक अशी राजकीय पुढारी हेच करतात की फक्त शेतकऱ्यांचा उपयोग मतदानाच्या वेळेला काहीतरी आम्ही दाखवायचं आणि त्यावेळेला त्या ठिकाणी शेतकरी आपलासा करून घ्यायचा. मग इतर वेळेला शेतकरी काय करतोय याची त्यांना काही घेणं पडलेलं नाही. कारण मी नेहमीच सांगत असतो, हे राजकीय पक्ष म्हणजे फक्त यूज अँड थ्रोचा कारभार आहे. वापरायचा, हस्तांतरित करायचा आणि फेकून द्यायचा, अशा पद्धतीने या ठिकाणी सगळ्या कार्यकर्त्यांचा शेतकऱ्यांचा वापर केला जातो. आणि ही मंडळी त्या ठिकाणी वठणीवर आणायला आम्ही जो पवित्रा घेतलेला आहे तो अतिशय योग्य आहे. आणि शेतकरी आता आम्हाला सांगावं लागणार नाही, शेतकरी स्वतःहून त्या ठिकाणी असणाऱ्या बंदमध्ये सहभागी होणार आहे. शेतकऱ्यांचं संघटन होत नाही आणि संघटन झालं तर ही बनेल राजकारणी मंडळी शेतकऱ्यांचं संघटन मोडीत काढतात. काय व्हायला हवं? आता या वेळेला बाकी असा काही प्रकार होणार नाही. आणि जर एखादा जर असा पुढारी आला, त्याने जर समजा शेतकऱ्यांची संघटना जर बंड करण्याचा त्या ठिकाणी फोडायचा प्रयत्न केला तर निश्चित प्रकारे त्याचंच बंड होईल आणि त्याचेच 2 तुकडे केल्याशिवाय त्याला तिकडं पुढं म्हणजे त्याची ती दखल त्यांनी पण घ्यावी. कोणत्याही राजकारणी मंडळींनी त्या ठिकाणी हस्तक्षेप करू नये. शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा योग्य न्याय मिळावा यासाठी शेतकरी भांडतायत. आता राजकीय मंडळी त्या ठिकाणी व्यासपीठावर येतील पुन्हा परत श्रेय घेण्यासाठी. मग त्याच्यामध्ये कुठल्याही पक्षाचं मी नाव घेत नाही, परंतु पक्षाची मंडळी त्या ठिकाणी येतील, आम्ही शेतकऱ्यांचं कैवारी घेऊन तुमच्याबरोबर आहोत. पण साप चुकीचं आहे, जेव्हा शेतकरी एकत्रित येईल त्यावेळेला निश्चित प्रकारे यांची सुद्धा पळताभवी थोडी होईल. आणि निश्चित प्रकारे आमचा असणारा न्याय हक्कासाठी आम्ही भांडतोय. तो न्याय मिळत तोपर्यंत आमचा शेतकरी आता शांत राहणार नाही. शेतकऱ्यांची एकी व्हायला हवी, त्यांचं ऐक्य व्हायला हवं. काय शेतकऱ्यांना तुम्ही आव्हान कराल? साहेब, कसं आहे, आता कृषी खात्याच्या मार्फत आता गेली 5-10 वर्षामध्ये जे बचत गट स्थापन झालेत, शेतकरी बचत गट, आता कुठंतरी मी म्हणतो गावामध्ये तरी शेतकरी संघटित व्हायला लागले. आणि आता अशा प्रकारचे बंद हे असे जर वारंवार चालू राहिले, आता आम्ही 2 दिवस संपावर जाणार आहे. याच्यात आमचं जर सरकारने दखल नाही घेतली तर अशा प्रकारच्या मोठ्या संपाला सरकारला सामोरं जावं लागेल. आणि मग त्यावेळेला देशातली आपल्या परिस्थिती काय होईल याचा सरकारने थोडा अभ्यास केला पाहिजे. आज तुम्हाला सांगतो 2006 ते 2017 गेल्या 10 वर्षातली शेतीतली खतं म्हणा, औषधं म्हणा, याच्या किमती 4 पट झालेल्या आहेत. तुम्ही 2006ची खतांची प्राईज लिस्ट काढा, आत्ताची प्राईज लिस्ट काढा, 4 पट त्याच्यामध्ये वाढ आहे. 98 साली कांदा 50 रुपये किलो झाला होता आणि आज 5 रुपये किलोनी, 3 रुपये किलोने आम्ही विकतोय. ही शोकांतिका आहे साहेब. आणि आज मला एकच म्हणायचं आहे, ज्या वेळेला भाजप सरकार, ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस विरोधात होते त्यावेळेस त्यांनी अशी मागणी केली होती की देशात आपल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात, मुख्यमंत्र्यांवरती 302 गुन्हा दाखल करा, सोयाबीनला 60 रुपये किलोचा दर द्या. आज सोयाबीन 22 रुपये किलो विकते साहेब. 60 रुपये किलोचा दर, मला काय म्हणायचं आहे, फडणवीस साहेबांनी आज द्यावा ना 60 रुपयाला. तुम्ही सत्तेत नव्हते त्यावेळेस तुम्ही किती बोलत होते, कापसाला या 7,000 रुपये भाव द्या, सोयाबीनला 6,000 रुपये भाव द्या. मग आज कुठं गेलं? आज काय याचे भाव पडलेले आहेत? आज साहेब, आज झालेली शेतकऱ्यांची जी अवस्था आहे, अशी दयनीय अवस्था आतापर्यंत शेतकऱ्याच्या जीवनात कधीच झाली नव्हती. आज आणि कर्जमाफीसुद्धा शेतकऱ्यांची करत असताना सरकारने उत्तर प्रदेशसारखी फसवी कर्जमाफी आम्हाला नको आहे. उत्तर प्रदेशमध्ये 1 लाखापर्यंतचं कर्ज माफ केलं आहे आणि जे NPA झालेली खाती आहेत त्याच्यावरचं व्याज माफ केलं आहे. करायचीच असेल कर्जमाफी तर आमचा सगळ्या शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा. आज छोटा शेतकरी काय मोठा शेतकरी काय, सगळे शेतकरी अडचणीत आहेत. का छोट्या शेतकऱ्याच्या मालाला बाजारभाव मिळतो, मोठ्याच्या मिळत नाही असा काही प्रकार नाही आहे. आज सगळे शेतकरी अडचणीत आहेत. कर्जमाफी जर करायची असेल तर सगळ्या शेतकऱ्यांना
समानती झाली पाहिजे. नाही तर नक्कीच कर्जमाफी असेल, शेतकऱ्यांच्या सोयीसुविधा असतील, ह्या सगळ्यांना समान मिळायला हवा. शेतकरी हा मुख्य घटक आहे, त्याला न्याय मिळायला हवा, अशा शेतकऱ्यांच्या भावना आहेत. माझ्यासोबत इतरही काही शेतकरी आहेत, काय वाटतं त्यांना जाणून घेऊयात. दादा, आपण काय सांगाल? मूळ म्हणजे शेतकऱ्यावर आत्तापर्यंत अन्याय होतच आलेला आहे, अजूनही चालू आहे आणि त्याचा विचार कुठल्याही सरकारमध्ये केला जात नाही. फक्त लोकांना फसवेगिरीचे धोरण अवलंबलं जातं आणि लोकांपुढे दाखवलं जातं. शेतकरी एकत्र काय येत नाही? एकत्र येत नाहीत, त्यांना येऊ देत नाहीत ना. कोण येऊ देत नाही? पुढारी, जे शासन. हे जे पुढारी मंडळी आहेत, शेतकऱ्यांना बनवतात, फसवतात, तुम्ही यांना वटणीवर का आणत नाही? वटणीवर आता लोकांची एकी असल्याशिवाय काय होणार हो? एकीशिवाय काहीच करू शकत नाही ना आपण. आपण पाहतोय शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही म्हणून शेतकरी आज संपावर निघालेला आहे. कृषीप्रधान देश म्हणून भारताचं नाव घेतलं जातं, मात्र ह्या कृषीप्रधान देशामध्ये शेतकऱ्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. जुन्नर तालुक्यामधील शेतकरी मंडळी एकत्र येत आहेत, शेतकऱ्यांवर अन्याय होतोय, बळीराजा एकत्र होतोय. काय सांगाल आपण? ही अतिशय चांगली गोष्ट आहे. हल्ली कोणताही तरुण हा शेती करायला मागत नाही, कारण ज्याचा उत्पादन खर्च आणि उत्पन्न यांची ताळमेळच बसत नाही. कर्जमाफी ही झालीच पाहिजे, पण ही तात्पुरती नको आहे आणि फसवी नको आहे. कर्जमाफी झाली, पण नंतर जे तुम्हाला उत्पादन मिळणार आहे त्याचं बाजारभाव हा उत्पादन मूल्य. नक्कीच कर्जमाफी ही फसवी असू नये. जे काय करायचे ते स्पष्टपणे असावं. केवळ बनवेगिरी नको, सातबारा कोरा व्हायला हवा, अशी शेतकऱ्यांची मागणी. माझ्यासोबत इतरही काही मंडळी आहेत. आज जुन्नरचा शेतकरी संपावर निघालेला आहे. काय वाटतं आपल्याला? संप करण्याची परिस्थिती तयार झालेली आहे. एका बाजूला तुम्ही शेतकऱ्याचं उत्पन्न आपण दुप्पट वाढवू अशा प्रकारची सरकार घोषणा करते. शेतकरी कर्जमाफी मागतोय. शेतीमालाला बाजारभाव नाही, कांद्याची कवडीमोल किंमत झाली. शेतीच्या कुठल्या बटाटा, कांदा, तरकारी कुठल्या भावाला 1-2 वर्ष झालं बाजार नाही. हे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांचं वाटोळं झालं. याला कुठेतरी न्याय मिळणार आहे का नाही? उत्पन्न वाढवणार, उत्पन्न वाढवा तुम्ही, पण बाजारभावाचं काय? तुमच्या या संपामुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होणार आहेत. काय सांगा? नाही, सरकार त्याला जबाबदार आहे ना. सरकारने ती काळजी करायची, सर्वसामान्य जनतेने काय काळजी करायची? सरकार त्याच्यावर भूमिका घेईल. सक्षम आहे सरकार. सर्वसामान्य शेतकरी काय सांगणार? आम्हाला नाही. शेतकऱ्यांना आज संपावर जाण्याची वेळ का आली? शेतीमालाला बाजारभाव नाही, तरुण जास्त खेडेगावात आहेत, पाण्याचे प्रश्न गंभीर आहेत. शेती पिकून जर ती शेती जर फायदा होत नसेल, जर कर्जच होत असेल, तर शेती न केलेली बरी ना. मग दुसरा काय? शेतकऱ्यांचे नेते म्हणून घेणारी मंडळी आज मात्र मुग गिळून बसलेले आहेत. ही सगळीच मंडळी कुठेतरी त्यांना मलिदा मिळतोय का, सत्तेचा वाटा मिळाला आहे म्हणून ही मंडळी बसलेत का, अशाही भावना या निमित्ताने निर्माण होतात. मुख्यमंत्री म्हटले का बुवा जर शेतकरी आत्महत्या करतात, कर्जमाफी केली तर शेतकरी आत्महत्या करणार नाही. तर मी एवढं सांगू इच्छितो त्यांनी बी कर्जमाफ जर केलं तर त्यांनी आम्ही जो उत्पादित करणाऱ्या मालाला हमी भाव द्यावा. आम्ही बी आत्महत्या करणार नाही याची आम्ही बी हमी देतो. माझ्यासोबत काही तरुण शेतकरी आहेत. काय वाटतं शेतकरी मंडळींना? काय तू एक युवक शेतकरी आहेत, काय वाटतं तुला? आता लोक हजारो रुपयाचं खर्च करून म्हणजे शेतामध्ये टाकतात, परंतु त्याला बाजारच भेटत नाही. तर सरकारने ना शेतकऱ्यांसाठी कर्ज माफ केली पाहिजे. जे पीक आहे कर्जमाफीने हा प्रश्न सुटणार आहे का? हो, सुटणार ना. कारण की शेतकरी आपला एवढा खर्च करून शेती कर्जमाफी केली, पुन्हा आपण माल पिकवला, त्याला बाजारभाव मिळाला नाही, तर पुन्हा तो शेतकरी कर्जबाजारीच होणार आहे. काय वाटतं तुला? नाही, त्यांनी जर बाजार दिला ना, म्हणजे आमची हमी भाव मिळायला हवा. हमी भाव मिळायला हवा की चांगला बाजार द्या आमच्या मालाला. आम्ही लाखो रुपयाचं खर्च करून आज माल पिकवतो, परंतु मार्केटमध्ये आल्यावर त्याचं 50 रुपयाचा माल खर्च जो करून आम्ही उभा केला आहे त्याचे फक्त अवघे 5 रुपये भेटतात. तर माझा एवढीच विनंती सरकारला सांगतो की तुम्ही शेतकऱ्यांसाठी चांगलं अनुदान द्या, चांगली पिकं द्या, म्हणजे बी बियाणे द्या आणि कर्ज माफ करा, जेणेकरून शेतकरी कुठेतरी वर येईल. शेतकरी जर वर आला तर आपला भारत देश सुधारेल कुठेतरी. शेतकऱ्याला केवळ कर्जमाफी नको तर हमी बाजारभाव मिळायला हवा. शेतामध्ये माल पिकवताना प्रचंड खर्च येतो, त्या खर्चाच्या मानाने त्या पिकाचे पैसे मिळत नाही. पर्यायाने मग शेतकरी आत्महत्येकडे वळतो. आज शेतकऱ्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. माझ्यासोबत इतर काही शेतकरी आहेत. आता काय सांगाल तुम्ही? आता हे पहा, बटाट्याला जर याला 30 आणि 35 रुपयाचा जर बाजार भेटत असेल तर ते शेतकरी आत्महत्या नाही करेल तर मग काय करेल? समजा त्या शेतकऱ्याला जर हमी भाव मिळाला तर तो कमीत कमीत सुरक्षित तरी राहील. कमीत कमी त्याचं भांडवल आहे, ते भांडवल तरी फिटलं पाहिजे ना. हे भांडवल जर फिटत नाही तर पण पाहतोय
बळीराजाकडे ही पावती आहे, एकरी माल पिकवताना खर्च हजारो रुपये येतो आणि माल विकल्यावर मात्र त्याचे शेकड्यात पैसे होतात. अशाच पद्धतीनं जर धोरण राहिलं तर शेतकऱ्यांनी जगायचं कसं, हाच खरा ह्या निमित्तानं प्रश्नच निर्माण होतोय. माझ्यासोबत इतर काही शेतकरी मंडळी आहेत, काय वाटतं त्यांना आपण जाणून घेऊया. शासन जे बोलते ना कर्ज कसं होतं याचं कारण सांगतो. पहिलं बाजरी केली 7 एकर, बी बंडल दिलं शासनाने, त्याची भरपाई मिळणार नाही. बाजरी 7 एकर जगवण्यासाठी 7 एकरला पाणी कमी सोडलं कांद्याला, कांदे जळाले, बाजरी जळाली. आता आम्ही करायचं काय? आणि एक तर कांद्याला बाजारभाव नाही आणि मग त्याच्यामुळे पर्यायच नाही. काय करायचं शेतकऱ्यांनी, काय पर्याय नाही. आत्महत्येचं कारण ह्याच्यामुळे वाढलं. काय वाटतं तुम्हाला? एकतर खरं जर पाहिलं तर पाऊस पाणी काही चांगला झालेला नाही. आपण किती जरी म्हटलं तरी 3 वर्ष सातत्याने महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडतो आहे. आज जर शेतकऱ्यांकडं, आजच्या राज्यकर्त्यांचं शेतकऱ्यांकडे अजिबात लक्ष नाही. गव्हाचा बाजार पहा तुम्ही, कांद्याचा बाजार पहा, लसणाचा पहा, बटाट्याचा पहा, एकाही शेतकऱ्याच्या मालाला हे नाही. जो माल पिकू त्याच्यामध्ये 10-12 हजार रुपये आम्हाला तोटाच आहे. शेतकऱ्यांनी प्रत्येक वेळेला सोसायट्या काढायच्या, बँक कर्ज. शेतकऱ्यांनी शेतामध्ये पिकवलेल्या मालाला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यामध्ये तोट्यामध्ये चाललेला आहे. शेतकरी वर येत नाही, शेतकऱ्याची क्रांती होत नाही, शेतकऱ्याचा विकास होत नाही. बाबा आपण काय सांगाल? आज शेतकऱ्याची अवस्था अतिशय वाईट आहे. शेतकऱ्याची अवस्था अशी, मालाला बाजार नाहीत. एकतर पाऊस पाणी लवकर गेल्यामुळं पाणी नाही, मालाला पाणी नाही, कांदे जळून गेले. आणि सरकार म्हणतं कर्जमाफ करीन शेतकऱ्याचं. शेतकरी कधी वरती गेल्यावरती कर्जमाफ होणार का? असं एक शेतकऱ्याला जाग कधी येणार? आणि एकतर हमी भाव बांधून देणं गरजेचं आहे ना. प्रत्येक मालाला हमी भाव बांधून देणं हे पण सरकारचं काम आहे. हा सरकार काय विचार करीत नाही, एवढंच म्हणणं आहे, बाकी काय. निसर्गाचा लहरीपणा आणि शासनाचं उदासीन यामुळे शेतकऱ्याच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत. माझ्यासोबत इतर काही शेतकरी आहेत, काय वाटतं त्यांना, काय सांगाल आपण? शेतकऱ्यांची मोठी अडचण आहे. कांद्यामुळे मार्केट नाही, त्यामुळे आर्थिक अडचणी जास्तीची. आणि कांदा हे पीक परवडतच नाही आता. आणि ते आता बाजार पडल्यामुळे सगळं नुकसानीचं बरं. शेतकऱ्याच्या मालाला बाजारभाव मिळत नाही. शेतकऱ्यांच्या मुलाबाळांची लग्न असतात, त्यावेळेसही अडचणी निर्माण होतात. काय सांगाल आपण? नाही, आर्थिक अडचण तर आहेच प्रत्येकाला. आणि त्यातून कांद्याला बाजारभाव नसल्यामुळं ते शेतकरी काय एकरी एवढं जे उत्पन्न होते ते परवडत पण नाही. आत्ताच्या घडीला कर्जसुद्धा भरता येत नाही. मग हे अडचणी चालूच आहे आता. त्याच्यामुळे का सरकारने कांद्याला बाजारभाव वाढून देणे. काय सांगाल तुम्ही? आज शेतामध्ये पिकवलेल्या पिकाला बाजारभाव मिळत नाही. राज्य सरकार, केंद्र सरकार किंवा सगळीच मंडळी शेतकऱ्याकडे लक्ष देत नाहीत. आम्हाला शेतीमालाला आता हमी भाव नको आहे, आम्हाला फक्त कर्जमाफी हवी. शेतीची अवस्था फार बिकट झालेली आहे. कांद्याला बाजारभाव नाही, तुम्हाला बटाट्याला बाजारभाव नाही, कशालाच बाजारभाव नाही. आता भाजीपाल्याला पण बाजारभाव नाही आहे. नाहीतर आम्ही आता जुन्नर तालुक्यामध्ये रविवार शनिवार तर जे आठवडे बाजार असतात ते तर बंद केलेलेच आहेत. आणि खाली जे वाशी मार्केटला जे जाणारे गाड्या आहेत त्यासुद्धा बंद केल्या जातील. आणि जरी कोणाला न्यायच्या असतील गाड्या तर त्या गाड्या सदर सांगितलेले आहेत व्यापाऱ्यांनी का डायरेक्ट त्या गाड्या पेटवल्या जातील. मग त्यामुळं शेतकऱ्याची आत्महत्या ह्याच्याचमुळं वाढलेली आहे. सदर शेतीमालाला हमीभाव नको आहे, डायरेक्ट सरकारने कर्जमाफी द्यावी. जशी योगी आदित्यनाथांनी 1 लाखापर्यंत कर्जमाफी केली, ती पण कर्जमाफी तशी नको आहे. डायरेक्ट सरसकट 7-12 कोरा करावा यांनी. आणि ते जर जमत नसेल यांना तर कधी यांनी समजा ह्या 2-3 दिवसामध्ये कर्जमाफी केली नाही तर ह्या जुन्नर आंबेगाव तालुक्यामध्ये भाजपचा एकही आमदार कधीच आयुष्यात निवडून येणार नाही. शेतकऱ्याला कुठला पक्ष नसतो. शेतकऱ्याला जो न्याय देईल तो आपला मायबाप म्हणून शेतकरी त्याच्या पाठीशी उभा राहतो. मात्र ही राजकारणी मंडळी शेतकऱ्याचा फक्त मतापुरता वापर करतात. आज शेतकऱ्यांचं लक्षात आलं आहे की राजकारणी मंडळी आपला वापर करतायत. आपल्या मालाला बाजारभाव मिळत नसेल तर यांचं ऐकायचं नाही, आपण संपावर जायचं आहे. आपल्या हक्काची ज्या मागण्या आहेत त्या पदरात पाडून घ्यायच्या आहेत. माझ्यासोबत शिवसेनेचे गटनेते आहेत, काय वाटतं त्यांना शेतकऱ्यांच्या या मागण्यांविषयी, काय सांगाल आपण? सर, शेतकऱ्यांच्या मागण्या अतियोग्य आहेत, परंतु शेतकऱ्यांना 4 दिवस आपण आता 8 आणि 9 तारखेला मार्केट बंद ठेवा, म्हणजे मार्केट कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट बंद ठेवू शकत नाही, परंतु शेतकऱ्यांनी बंद पुकारायचा. त्या आंदोलनात शेतकरी म्हणून आम्ही नेते म्हणून पुढे जाणार नाही, तर शेतकरी म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीमागे. एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहात, पंचायत समितीचे गटनेते आहात, राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं करत नाही. सर, आमचा पक्षाचा प्रयत्न विरोधातच आहे.
भाजप सरकारच्या विरोधात भूमिका मांडणारे आमचे पक्षप्रमुख भाजपच्या विरुद्ध तुम्ही भूमिका मांडता पण सत्तेचा मलिदा पण चाकता, सत्तेमधनं बाहेर का पडत नाही? सर आम्हाला काम करायचं आहे, त्याच्यामुळे सत्तेमधून बाहेर पडण्यापेक्षा सत्तेमध्ये राहून काम करून घेण्याची सत्तेमध्ये राहून शेतकऱ्यांच्या पदरात काही का पडत नाही? अजून आम्ही वाट पाहतोय. योग्य वेळ 2019 पर्यंत वाट पाहणार. योग्य वेळ आल्यावर 2000 शेतकऱ्यांसाठी पवार साहेबांनी खूप काही केलं असं म्हणतात. आजही शेतकऱ्याची अवस्था अतिशय वाईट आहे. काय वाटतं तुम्हाला? पवार साहेबांनी केलं, त्यांच्या पद्धतीनं त्यांनी केलं, आम्ही कोणावर टीका करणार नाही. परंतु पवार साहेबांनी जे केलं त्यांच्या कारकिर्दीमध्ये केलं. ह्यावेळेस आम्ही आता जो सत्तेमध्ये आहोत तर आम्ही शेतकऱ्यांच्या बाजारभाव, कर्जमुक्ती यासाठीच आम्ही पुढे यायचं ना. सर्वांच्या पुढे आम्हीच आहोत ना. जर या सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले नाही तर आपली भूमिका काय असेल? शेतकऱ्यांच्या पाठीमागं आम्ही उभे राहणार आहोत. नाही, उभे राहणार म्हणजे त्यांनी पुढे जायचं आणि तुम्ही फक्त कपडे सांभाळायचे असं करणार आहे का संपात सहभागी होणार आहे? नाही, संपात सहभागी होणार, संपामध्ये सहभागी होणार. आपण पाहतोय खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा नेता असा असायला हवा. सत्तेची खुर्ची नको, शेतकऱ्यांना न्याय मिळत नसेल तर आम्हाला ती सत्तासुद्धा नको, अशी भूमिका भविष्यकाळात जो घेईल त्याच्या पाठीशी शेतकरी नक्कीच उभा राहील अशी आपण आशा करूया. हुकमी बाजारभाव मिळणारं कोणतंही तसं पीक नाही, मात्र ऊस हे एकमेव पीक आहे का त्या पिकाला बाजारभाव चांगला मिळतो. जुन्नर तालुक्यामध्ये विघ्नर कारखान्याचा कारभार चांगला राहिलेला आहे. नुकताच विघ्नर कारखान्याला महाराष्ट्रामध्ये आदर्श साखर कारखाना म्हणून पुरस्कार मिळालेला आहे. माझ्यासोबत विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अशोकराव घोलप आहेत. घोलप साहेब, जुन्नरचे शेतकरी संपावर निघालेत, शेतकऱ्याच्या मालाला बाजारभाव मिळत नाही, आपण काय सांगाल? सगळ्यात प्रथम आपल्या कारखान्याला आदर्श कारखाना म्हणून जो पुरस्कार मिळाला याबद्दल आपलं जाहीर अभिनंदन. शेतकरी आज अतिशय वाईट अवस्थेतून जातोय, आपण काय सांगाल? सगळ्यात अगोदर कारखान्याला जो पुरस्कार मिळाला त्याबद्दल सर्व दोन्ही तालुक्यातल्या ऊस उत्पादक शेतकरी आणि सर्वच का दोन्ही तालुक्यातल्या सर्व शेतकरी जो आम्हाला वेळोवेळी साथ देतो, त्यामुळंच हे श्रेय नुसतं मॅनेजमेंटचं नसून त्याबरोबर शेतकऱ्यांचं आहे. त्याचबरोबर मी एक शेतकरी आहे. गेली 2-3 वर्ष अतिशय अडचणीतून शेतकरी आज चाललेला आहे. ज्या पद्धतीनं शेतीमालाचे बाजारभाव पाहिजे किंवा वारंवार किरकोळ आंदोलनं करून त्याचा काही परिणाम होत नाही आणि विशेषतः शेती प्रक्रियेसाठी जो कच्चा माल लागतो आहे, उदाहरणार्थ फर्टिलायझर असेल, औषधं असतील, शेतीउपयोगी वस्तू असतील, अवजारं असतील, ह्या सगळ्यांच्या जर किमती पाहिल्या तर त्याच्यात एकही रुपया कमी होत नाही. का जे युरियाचं पोतं 150 रुपयाला 140ला मिळायचं ते 350-350 रुपयावर न्यालं आहे. ते शहरातून त्याच्या घरापर्यंत न्यानं त्याला 50 रुपये अधिक खर्च येतो आणि हे सगळं करून त्या पिकाचं शाश्वत नाही. तरीही शेतकरी कसाबसा जीवन जगतो. प्रत्येक वेळेला असं वाटतं, प्रत्येक सीझनला शेती पिकाच्या का आज ना उद्या ह्या कांद्याला बाजार मिळतील, बटाट्याला मिळतील, तरकारीला मिळतील. त्या आशेवर जगता जगता पाणी कमी झालं, ती एक समस्येला तोंड द्यायचं. लाईटचा तर खेळ गेली 10 वर्ष चालला आहे. आपल्याला माहिती आहे का ज्या शेतकऱ्यासाठी लाईट द्यायला पाहिजे, बिबट्याचा वावर आहे, अतिशय भयाने का बऱ्याच ठिकाणी लहान मुलापासून मोठ्या माणसांपर्यंत हल्ले झालेत. तरी लाईट देताना रात्री जर तुम्ही 11 वाजता आणि 12 वाजता लाईट देताय, त्या काळोखीत साधारणतः प्रत्येकाची मोटार पाईपलाईन ही 1 किलोमीटरच्या आसपास अतिशय अडचणीत आहे आणि त्या ठिकाणी तो कसा जीव मुठीत घेऊन जातो, ह्या सगळ्या समस्यावर काही. जुन्नर तालुक्यातील शेतकरी आज मेटाकुटीला आलेला आहे, मात्र केवळ विघ्नर साखर कारखान्यामुळे कुठंतरी शेतकरी जिवंत राहिलेला आहे. शनिवार रविवारी 2 दिवस जुन्नर तालुक्यातील शेतकरी संपावर जाणार आहेत. या संपामध्ये आपण सहभागी होणार का आणि शेतकऱ्यांना आव्हान काय कराल? शेतकरी म्हणून नक्कीच होणार, कारण शेती मालाच्या बाबतीत ज्या अडीअडचण झाल्यात, आपण आता बाजार समितीच्या आवारामध्ये, बाजार समितीच्या शेडमध्ये आपण सर्व शेतकरी आहात इथं आणि अतिशय या अडचणीमुळं शेतकऱ्यांसाठी जिथं जिथं आंदोलन असेल त्या ठिकाणी आम्ही सर्व शेतकरी एकजुटीनं हजर राहणार. त्याच्यात कुठलीही शंका नाही. कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे ह्यासाठी अनेक आंदोलनं करायची वेळ आली तर ती आमची तयारी नक्कीच राहणार आहे. येत्या शनिवारी आणि रविवारी 8 आणि 9 तारखेला महाराष्ट्रातील आणि पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांनी शासनाच्या नियमनमुक्तीच्या आणि मालाला बाजारभाव नाही म्हणून जो काही संप पुकारला आहे त्या संपाला एक शेतकरी म्हणून माझा पूर्ण पाठिंबा आहे. खरं तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळण्यासाठी
त्याचप्रमाणे त्याच्या कष्टाचं चीज होण्यासाठी शासनाने हमी मार्केटची व्यवस्था किंवा त्या मार्केटला माल पाठवत असताना त्यांना खात्रीची बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी अशी खरं तर आमची मागणी आहे। त्याचप्रमाणे शासनाने जे काही 4 महिन्यापूर्वी नियमनमुक्ती केलेली आहे ती नियमनमुक्ती पुन्हा एकदा रद्द करावी। खरं तर त्याच दिवसापासून शेतकऱ्याच्या मालाचे बाजारभाव कोसळलेले आहेत। नियमनमुक्ती जर शासनाने परत एकदा अंमलात आणली तर इथून पुढे परत शासनाचे शेतकऱ्याच्या मालाचे पैसे होऊ शकतात अशी माझी धारणा आहे। त्यामुळे हा जो संप शेतकरी करतात त्या संपाला शेतकरी म्हणून माझा पूर्ण पाठिंबा आहे।